आधीच अमरावती शहरात घाण आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याने तसेच नागरिकांच्या बेपर्वामुळे डेंग्यूचा आजार वाढत आहे। तर अशीच भयावह परिस्थितीचा सामना बडनेरा शहरातील शिवाजीनगरात असलेल्या नागरिकांना करावा लागत आहे। याच परिसरात असलेल्या श्रीराम दाल मिल शौचालयाच्या सांडपाण्यामुळे या परिसरात घाणीचे वातावरण पसरले आहे। सांडपाणी खड्ड्यात साचल्याने दुर्गंधी आणि रोगराईला आमंत्रण मिळत आहे। एकीकडे रेल्वे विभागाने भिंत बांधल्याने येथील नागरिकांना छोट्याशा पायवाटेतून मार्ग काढावा लागत आहे। दालमिलच्या सांडपाणी नालीतून विसर्ग होत नसल्याने तेथे साचून असल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। शेवटी येथील नागरिकांनी या परिस्थितीचा व्हिडिओ मनपा महापौरसह आमच्या विदर्भ न्यूज चॅनलकडे पाठविला आहे। येथील दुर्गंधी परिस्थितीचा व्हिडिओ महापौर चेतन गावंडे यांना प्राप्त होताच त्यांनी बडनेरामधील स्वास्थ्य निरीक्षकांना माहिती पाठवण्यात आली आहे। मी अरविंद बोबडे श्रीराम दाल मिलच्या मागे राहणार आहे। इथली जी नाली आहे ड्रेनेज नाली ही अतिशय खराब झालेली आहे। श्रीराम दाल मिलच्या याच्यामुळे नाल्यामध्ये सगळं पाणी जमा होते आणि ते पाणी साचल्यामुळे आमची नालीसुद्धा पुन्हा इकडे भरत येते। त्याच्यामुळे डास, आम्हाला जायला रस्ता नाही, तिथे किती गवत उगवलेलं आहे, पावसामध्ये खूप त्रास होते। तरी याकडे लक्ष देऊन ती नाली बरोबर करावी आणि रस्ता चांगला करून द्यावा। मी तसं या बाबतीत व्हिडिओ यांनाही पाठवलेला आहे आपल्या गावंडे सरांना, म्हणजे महापौरांना। त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आमचा हा प्रश्न सोडवून द्या अशी त्यांना विनंती करतो। एकीकडे डेंग्यूचा आजार वाढू नये याकरिता आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा यांनी मनपा अधिकाऱ्यांना साफसफाईवर लक्ष देण्याची ताकीद दिली आहे। तरी सुद्धा बडनेरा नवी वस्तीमधील शिवाजीनगरातील दालमिलच्या समस्येकडे आमदार महोदय, मनपा आयुक्तसह महापौर साहेब आपण लक्ष द्याल का असा प्रश्न येथील नागरिक करीत आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।